तर आपण ही दृश्य बघतोय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे आहेत राहुल गांधी मुंबईत दाखल झालेले आहेत। आज भिवंडी सत्र न्यायालयात राहुल गांधी हजर राहणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा आजचा महाराष्ट्रातला हा दौरा आहे। दरम्यान भिवंडीमध्ये आता ते जातील। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांसकट सगळेच काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत। आजचा राहुल गांधींचा हा महाराष्ट्रातला दौरा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत। 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचमुळे आज राहुल गांधी हे भिवंडी सत्र न्यायालयात हजर राहण्यासाठी महाराष्ट्रात पोहोचलेत। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे। सगळ्याच शहरभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स देखील लागलेले आहेत। आरएसएसच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना आज कोर्टाने समन्स बजावलेलं होतं आणि त्यानुसार राहुल गांधी आता भिवंडी सत्र न्यायालयात हजर राहण्यासाठी मुंबईत पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांचा हा ताफा भिवंडीच्या दिशेने रवाना होणार आहे। भिवंडी गेल्या 2-4 दिवसांपासून सातत्यानं राजकारणाचा हॉटस्पॉट ठरतंय आणि त्यातच आज राहुल गांधी यांना देखील कोर्टाने हजर राहण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार राहुल गांधी आज कोर्टात हजर राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी अजित मांढरे आपल्याला। अजित, राहुल गांधी हे चौथ्यांदा भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहत आहेत। मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात राजेश नावाच्या व्यक्तींनी दाखल केला होता। 2014 साली आरएसएस बद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। खरं तर त्यांना जामीन मिळालेला आहे, पण त्यांचे जे जामीनदार होते शिवराज पाटील यांचं निधन झाल्यामुळे आता नवीन जामीन त्यांना द्यावा लागेल आणि ते नवीन जामीन कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाची एक प्रक्रिया जी आहे ती पार पडेल। साधारणपणे 11 वाजता या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होईल आणि 11:30 पर्यंत ते 12 पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि कोर्ट पुन्हा एकदा राहुल गांधी यांना जामीन देईल। ही एक न्यायालयीन प्रक्रिया असते, पण यामुळे संपूर्ण ठाणे शहरामध्ये अगदी मुंबई एंट्री पॉईंट पासून ते भिवंडी कोर्टापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी वाहतूक जी आहे ती काही ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोर्टामध्ये पोहोचण्यास त्यांना उशीर होऊ नये। शेवटी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि देशाचे एक अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये राहुल गांधी येतात, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणं हे बंधनकारक आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज भिवंडी आणि ठाण्यामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच तर आपण ही दृश्य बघतोय। सध्या राहुल गांधी हे दाखल झालेले आहेत। आज भिवंडी सत्र न्यायालयात ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठीच त्यांचा हा भिवंडीचा दौरा आहे। त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे नेते उपस्थित असलेले आपण पाहतोय। मोठी गर्दी काँग्रेस नेते कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्यानंतर आता काहीच वेळात ते इथून रवाना होतील थेट भिवंडीच्या दिशेनं, कारण आज भिवंडी सत्र न्यायालयात राहुल गांधी हजर राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वक्तव्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आज राहुल गांधी हजर होत आहेत। महात्मा गांधी यांच्या हत्येत आरएसएसचा हात अशा पद्धतीचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं होतं आणि त्यानंतरच त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केलेला होता, याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आज राहुल गांधी भिवंडी सत्र न्यायालयात हजर होत आहेत। राहुल गांधी लोकसभेमध्ये असेल किंवा लोकशाहीच्या अनुषंगानं ते बोलत असताना लोकशाही विरोधी लोकांना त्यांची सत्य भाषाही रुजत नाहीये। देखिए, राहुल गांधी जब इस देश के लोगों को बचाने की लड़ाई लड़ते हैं, देश में हो रहे अत्याचार, भ्रष्टाचार, देश को कमजोर करने की जब साजिश बीजेपी की सरकार जब करती है, राहुल गांधी जी आवाज उठाते हैं, देश की जनता की आवाज उठाते हैं। तब तक राहुल गांधी जी को इस तरह से टारगेट करने का काम अलग अलग तरह से किया जाता है और उसी का ये हिस्सा है। जिस तरह से हमने देखा कल सुल्तानपुर में, आज मुंबई में, मतलब भिवंडी में, ये जो सातत्य से आपने देखा होगा कि राहुल जी पे आरएसएस के माध्यम से, कुछ लोगों के माध्यम से जो केसेस डाली जाती है। मेरा तो इतना ही कहना है कि जिस तरह से
राहुल गांधी जी सातत्यपूर्ण काम करते हैं, जनता की आवाज बन के आए हैं। मैं ये अपेक्षा करती हूँ कि आज जो किसान को परेशानी है, आज लोगों की परेशानी है, विरोधी पक्ष नेता करके आवाज उठाना कांग्रेस की जिम्मेदारी है, राहुल जी की जिम्मेदारी वो करते हैं। और साथ साथ में एयर समिट के ऊपर जो बात हुई है, जिस तरह से वहां पे जो मिसमैनेजमेंट था, आप पूरी दुनिया के सामने कोई चीज कर रहे हैं और उसका मैनेजमेंट आप नहीं कर रहे, तो ये सही नहीं है। तो हमारा सिर्फ इतना ही कहना था, हम जिस बात के ऊपर आपसे बात करना चाहते हैं या जनता की आवाज अगर बनना चाहते हैं तो मीडिया बन सकता है, विरोधी पक्ष के जनता लोग बन सकते हैं, लेकिन आपको लोगों की आवाज ही नहीं सुननी है।